देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो. त्यांना विनंती केली की 14-15 वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं. पोलिसांनी असताना अमानुष लाठीचार्ज केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि कोमिंग ऑपरेशन जे सुरुवात केलंय तेही त्या ठिकाणी थांबवावं. देवेंद्र फडणवीस माजी आणि आयजी यांचा कॉल झाला हेही बरोबर आहे. आयजीने मी लक्ष घालतो असं त्या ठिकाणी म्हटलं. आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की आयजी आणि एसपीने सांगितलं की कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही. माझं देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी महिला आयोग, त्याच्याचबरोबर SC/ST आयोग आणि ह्युमन राईट कमिशन यांचा जो आयोगाचा रिपोर्ट आहे आणि येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आयजी आणि एसपी यांनी त्यांना खरी माहिती दिली का याचा त्यांनी तपास त्या ठिकाणी करावा आणि योग्य कारवाई करावी. कोमिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरं तोडण्यात आलेली आहेत. घरात घुसून मारण्यात आलेला आहे. एका 1.25 महिन्याची बालतीन झालेल्या महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे. अशा सगळ्यांची असणारी चौकशी एसपी आणि आयजी मार्फत नाही तर इतर कमिट्यांमार्फत त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. त्या सगळ्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावं अशी विनंती.